टायमिंग जर चुकला ना सगळा गोड होतो. नुसतं तुम्ही समजा 10:30 गाडी आणि गरज 10:30 वाजे घ्या, गाडी निघई तिथला विवरात करा, गाडी निघे गई, विषय संपी घ्या. जर तुम्ही 10:15 उभा राहतात 10:30 गाडी बरोबर सापडते. वेळेला किंमत आहे, बरोबर आहे की नाही. आपल्या जीवनामध्ये संकट काय येतात मध्ये सांगून गेलो ना, आपण नियमाचं पालन करत नाही. काही लोक लग्नाची तारीख काढतात, लग्नाची तारीखही धरतात आणि लग्नाचा वेळही काढतात 12:35. बरोबर आहे ना. 12:35चं लग्न आहे आणि लग्न खरंच 12:35 लागस का तुम्ही? 2:30 वाजले, 3 वाजले, 2:45 वाजले. हो म्हणा बाप, तुम्हाला असं वाटत ना. बाकी नाको बारी सांगतो महाराज 12:35 असा पोरी नाचेल 3 वाजे घ्या तो बँड बंद नाही, राखेल टाकीन शेल गाय दे त्याले. 3 वाजे घ्या तो नाचणार त्या. अरे सोपी गोष्ट आहे ना दादा. सीतामय्याचं प्रभू रामचंद्रांचं लग्न होतं ना. सीतामय्या प्रभू रामचंद्रापेक्षा सीतामय्या 4 बोटीनं उंचीला कमी होती. मग फुलार टाकत असताना सीतामय्याचा हात पुरत नाहीये प्रभू रामचंद्रांच्या गळ्यापर्यंत. आणि प्रभू रामचंद्रांना कळत होतं की सीतेचा हात माझ्या गळ्यापर्यंत पुरत नाहीये, डोक्यापर्यंत. पण मी जर मान खाली घातली तर समाजाला संदेश असा जाईल की जगाचा मालक सुद्धा बायकोच्या पुढे झुकला वाकला. म्हणून प्रभू रामचंद्र तटस्थ आहेत. सीतामय्याचा हात पुरत नाही. 14 सेकंद चाललं हे. लखनजीनं बघितलं माझ्या वहिनी साहेबांचा हात पुरत नाही, माझा भाऊ मान खाली करणार नाही. लखनजी आले, पाय धरले प्रभू रामचंद्रांचे पाय धरल्याच्या नंतर प्रभूनं खाली बघितलं. भाऊला बघून नाही, पण भाऊतला अंतकरणातला भाव बघितला आणि तो भाव बघून आशीर्वाद देण्यासाठी खाली हात केल्याबरोबर लखनजीनं सांगितलं वहिनी पटकन फुलार टाका म्हणे, उरकावा पटकन. मग फुलार टाकला. किती ठरलेल्या टायमिंग नुसार फक्त 14 सेकंद लग्न लेट लागते, तरी सुद्धा 14 वर्षाचा वनवास आहे. आपलं 12:35 ना लगीन जर का 3 वाजायला लावस होते, आपले कितला वरीसणार राहील. सुखाची अपेक्षा काय करतात तुम्ही? देवाला कसं काय दोष देऊ शकतात? बऱ्याच गोष्टी अशा शास्त्रामध्ये सापडतात, आपण शोधलं पाहिजे. बरोबर आहे की नाही. बऱ्याच गोष्टी जगामध्ये आपले सरळ दिसतीस त्यामुळे सापडी जातेस, फक्त शोधता आलं पाहिजे. मी एक उदाहरण नेहमी देस. जसा आपला विषय होता की लोक किडे पाडतात त्यांच्या नादी लागायचं नाही. थोडं फॉर एक्झाम्पल हा लाईट लावलाय आपण. लाईट कशासाठी लावतो बाबाजी? लाईट कशासाठी लावतोस आपण? उजड करासाठी. बरोबर आहे ना. सोपं आहे. लाईट आपण उजड करासाठी लावतोस. बाबाश्री तुमले मान्यशा नाही, उजड करासाठी लाईट लावतोस. पण आपण जटे चांगलं करायला जाऊ ना, लाईट लावायला जाऊ ना, जटे उजड करायला जाऊ ना, तटेच किडा पडतस. बरोबर आहे की नाही. तटेच किडा पडतस. पण किडा असले बाईन लाईट बंद बस का? कारण त्याला माहिती आहे किडा उजीव घेत रातभर जगतील, पायटे मर जातील बोया. मनीषीन किडाशनीकडे ध्यान नाही देऊ. बरोबर आहे ना. किडा करणाऱ्याकडे ध्यान नाही देऊ. सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही. हनुमंतरायांचा जन्म, प्रभू रामचंद्रांचा जन्म झालाय. त्यांच्या कथा ऐकून, त्यांच्या कथा वाचून आपल्याला जगायचं कसं ते समजतं. आणि ते वाचलं पाहिजे तर समजतं. बरं नाही ते बाकीना सांगता इथला आमले टाइम शे का? हो आप्पा इथला टाइम शे का? एखादा माणूस सांगत महाराज झोप बजितली किती राहस काय? अरे हो आप्पा एक दिन असा झोपशे बडं गाव उठाली तरी उठाव नाही रे. जवळून टाइम शे जवळून जागेले नाही ते झोपी घ्या का कायम न झोपेल राहायचाच माणूस. कितला का उठाटत नाही. मग कितल्या का आरामात आप्पा 2 शब्द चावी बोली होता तर चावी नाही. आता मरेलोर काय चावीन तो? विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग आहे नाथ बाबांचा. कोण नाथ बाबा? ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा. पण पहिले तुम्हाला विचारले होत्या कीर्तनना टायमिंग होता 9 ते 11. मी येले 9:15 नाही 9:22 मी आधी येले. पण कीर्तनना टायमिंग असा रास विना धरा की 8:55 सुरुवात होईल का तरी 2 तास कीर्तन रास. मला माहिती प्रमाणे म्हणत तुम्हाला अभ्यास जास्त होते मला नाही माहिती. बरोबर आहे ना बाबा. विना 55 सुरुवात होईल तरी 2 तास रास ना बाबा. मग यासने 9:15 चालू कर दिलं होतं कारण 9:22 मी येऊन होतो. यासने विठो रुक्माई चालू झालं म्हणजे तुम्हाला मनकडे 15 मिनिटं राहिलं. काय करू आता तुम्ही सांगा काय करू? अर्धा तास थोडं राहिले तिथलं बाबा डुबा असं नाही. काय हरकत नाही. मी एवढ्यासाठी विचारून घेतो की भाई ऐकणाऱ्याची क्षमता आहे की नाही. नाहीतर तुम्ही माझ्या अगोदर येऊन बसले असताना थकले असताना म्हणून मी विचारून घेतलं. मला सांगायला काही अडचण नाही. माझे ज्ञानोबा आहे तुकोबा आहे इथलं मटेरियल जे जायचं तर मला किरात सांगायला लाव तरी सांगतो मी. किरात सुद्धा सांगतो. तुम्ही म्हणतात सांगा ना महाराज पण कीर्तन 2 तास ना रास 3 तास ना पिक्चर रास किरात ना तमाशा रास. त्यामुळे मर्यादा पाडणी पडत. विठ्ठल विठ्ठल नाथबाबांना साधकांनी प्रश्न केलाय. नाथबाबा जर आम्हाला भगवंताच्या जवळ जायचं असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? नाथबाबांनी सांगितलं जर देवाच्या जवळ जायचं असेल तर देवाला जे आवडेल ते करावं लागेल. मग देवाला जे आवडेल ते करायचे. मग देवाला काय आवडेल आम्हाला सांगशाल का नाथबाबा? नाथबाबा सांगतात हो सांगतो. मग काय? ऐका ना अभंगाच्या आवडे देवाचे
नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस, तुळशी माळ गाला गोपीचंद सेवा, वा समाधान बाबा एक नंबर, भारी चाल घेतली. म्हणणारा वाजणारा चांगला पाहिजे, मन विचित लागस. हो भजनी मंडळ पी साधा साधा बिचारा, पण गरीब लोक शेत चांगला शेत अस गाव ना शेत बटा घरी सर नव्हते घर न ते घर ना रासू घर ना उतराय ना माणूस कवा बी दूर आहे तेस बाळा नाव तुला वाटत दक नाही पैसा दिन रावण्या करणार घर ना कसं आहे कवा बी दूर आहे देत माणूस. भारी काम आहे. आणि बिझनेसनं बिचारास ना इथलं सोपं कारभार राहस, त्यासले काही दुसरं स्वार्थ बी राहत नाही. उजी वगैरे त्यासले 1100 पावती पाट्या आमले साहित्य सुत्य लागत नाही का. चांगलं आहे. विठ्ठल 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 तुम्ही सगळे चांगले लोक आहेत म्हणून तुमले काही शंका यावं नाही मनाबद्दल. काही काही लोक असा विचार करतात महाराज आहेत ना त्याच ना महाराज असेल बळाई मारतच भाऊ, बळाई करा आणि मारणी पडस. बरोबर आहे की नाही. चांगलं राही ना ते बळाई मारीन माणूस. चेतन बाबा खरं आहे का नाही. चुकीला व्यक्तीने थोडी बरं हे व्यासपीठ असं आहे ना, इथं सत्याचीच बळाई मारावी लागते. वायबर कोटान बळाई मारू नये अडे. हा पण बळाई मारण टाइमले बी हुशारी मारू बा. प्रसंगलेच बळाई मारू आणि योग्य राही ना तवच बळाई मारू. एक भावना लगीनले 10-15 वर्ष घ्यात मनकडे उन्हा म्हणे रविकिरण बाबा म्हणता काय बायको बायान कटकट करत भाऊ म्हणे. अरे यार सोपं आहे ना रे भाऊ. जी बिचारी माऊली मायबाप सोडी येईल येथूनसाठी एवढी राबस दिनभर तुला काम कर असं तुला सकाळमा आंघोळले गरम पाणी सकाळमा चहा नाश्ता जेवण दोन्ही तिन्ही टाईम. ती बिचारी मायबापना त्याग करेल तुला 2 शब्द प्रेमना बोलाल काय हरकत छे म्हणे. कसं अरे बाईने जर चहा दिना एकच शब्द सांगू वा चहा 1 नंबर बनेले खुश. बरोबर आहे की नाही. दुसरं काय लागत बाईन जातले. ज्या नवरान करता माहीत थकनू त्याला मनात चहा आवडणी मनात जेवण आवडणं जेवण वा भाजी भारी पण नाही आज नाही तरी बाईना थकवा दूर जास. बरोबर आहे की नाही. सोपं आहे ना. घरमा दांगडून मिठी जातील. जर कधी इथलं बी सांगा ना फक्त दिनभर मास सांगू सकाळी मग उठीन फक्त इथलं सांगा ना काय हो लोकेश ना घरमा गंध दांगडूस आपण काहीतरी पुण्य करेल मन मायबाप नाही का अशी बायको भेटणे मला बस दिन सुख ना तुम्हाला ताणच नाही दिनभर ताण नाही टाईमवर बडे भेटी तुमले. फक्त बडाई मारता यायला पाहिजे. ती मायले काय अपेक्षा राहस आपला करते. तुम्ही सोनं चांदी काय नाही लिहिणं तरी चालेल. हा तुम्ही फक्त आता लगीन माझा जाऊन दिन एकाच माय बाया कितलं सोनं घालतीस माल ग्रामभर बी नाही इथलं तिथलं बी नाही तिचं सोनानं पोत्र सुद्धा नाही अख्खा दांगडो सैन करल्या आणि लगीन माय फिरी यावं फक्त इथलंच सांगा फोटो काढायचो ना आपण बट्ट्या बाईस मा तू 1 नंबर दिखी राहील. तू काय घेत सोनं चांदी काहीच बनाव नको तिथलावरच 8 दिन खुश राहते बहीण. गणच बाईस कडे देखा पण तुले तोडच नाही होता 1 नंबर दिखी राहील तू खुश. फक्त बडाई मारता यायला पाहिजे. तो भाऊ मनकडे म्हणे महाराज 10-15 वर्ष घ्यात पण बाई काय ऐकत नाही काही लढाई करत म्हणतात दादा सोपं आहे रे बाईने चहा दिना का सांगू चहा काय भारी भाऊ जेवण देणं का सांगू जेवण काय भारी भाऊ म्हणतं बाई खुश व्हायचं असते बिचारी माऊलीतील दुसरी काय अपेक्षा राहत 2 शब्द गोड बोलायला पाहिजे म्हणून नवरानी. अहो भाऊ ना ऐकली ना त्याच दिन घर घ्या बाईल म्हणे मला जेवण वाढ म्हणे बाईने जेवण ताट पुढे ठेव यान पहिलाच घास उचला बापरे आज भाजी काय भारी बनेली बाईन बरेल तांब्या डोकार उडी पेका 15 वरीच जाईन खावाड राहून मनात ना स्वाद समजणार नाही म्हणे आज बाजून ताईन घरनी मागेल भाजी बारी बरी बरी काय राहणार नाही. पहिले विचारले हो मग भाजी कोण घरनी शास मुख लागले सुधरत नाही कशी बडाई मारू काय पहिले विचारले हो. विठ्ठल 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 देवाला आवडणारा पहिला प्रकार सांगितला. आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस पण नामाचा उच्चार झाला पाहिजे. रात्रंदिवस तर काय आपल्याला शक्य नाही या पण आहे वेळ तोपर्यंत तरी केलं पाहिजे. जोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. काही लोक म्हणतील महाराज आमले वेळ नाही हो टाइमच राहत नाही हो दिनभर काम राहत काम जरी करणं शेतीनं काम करणं शे बहिणीसून किंवा तुम्ही सकाळी मग उठीशे तुमले काम लागते उठण्यात म्हणजे पाणी तापाणं शे आंघोळ करणं शे चहा करणं शे आई बट काम कोण करत तोंड का हात पाय हा चाला ना काम पाय करतास आणि काम धंदा हातवरी वय जास ना तोंडले फक्त काय जास्त खावा टाइमले त्रास होतोय फक्त
मग जोपर्यंत आपण कामधंदा करतो ना तोपर्यंत संतांनी ते पण जागा करून सांगितलंय, कामात काम काही म्हणा राम राम. काम करत असताना अंतःकरणापासून देवाची भक्ती करायची, नामचिंतन करायचं, नाही का. रात्रंदिवस सांगितलंय, रात्रंदिवस आपल्याला नाही शक्य होत ना, वेळ भेटेल तेव्हा तरी केलं पाहिजे. पण आपली भक्ती अशी, आपण भक्ती करत असताना अशी पाहिजे की अंतःकरणापासून, मग ती क्षणभर जरी असली तरी. कारण आमचे माऊली ज्ञानोबा सांगतात, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी गेल्या. क्षणभर का असेना पण अंतःकरणापासून असलं पाहिजे, अंतःकरणापासून देवाची भक्ती झाली पाहिजे, तर आपल्याला भगवंताची प्राप्ती. आता आपले आमचे कीर्तनकार सांगतात, भाई आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय, कमीत कमी आपला हरिपाठ पाठ पाहिजे. कीर्तन एक नवीन भाऊ गेलो तर त्यानं ऐकलं ना तेवढं घर घ्या. कीर्तनकार सांगते हिंदू धर्माला लोक हरिपाठ पाठ पाहिजे म्हणे. आज पण हरिपाठला सुरुवात, आंघोळ करली नाही हरिपाठ करायला सुरू करत त्याने. तिथलंच पाठ होतं त्यानं पहिला अभंगाना 2 चरणे. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पिंट्यातून माईल म्हणा चाटी दे म्हणा. कवय देव बेटी तिथलंच पाठ होता तढेत देतो. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पिंट्यातून माईल म्हणा चाटी दे म्हणा. बाई हुशार होती, बाई तर किचन रूम यार आहे मारी. पिंट्या तुन बापले म्हणा पहिले हरिपाठ करले म्हणा, नाही त्याच्या डोस दिले म्हणा. अशी जर भक्ती असेल तर भगवंताची प्राप्ती होईल का? अजिबात नाही. अंतःकरणापासून रात्रंदिवस नामचिंतन केलं तर भगवंताची प्राप्ती आहे. इथं क्वेश्चन आहे, साधकांनी विचारलं रात्रंदिवस नामचिंतन केल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते देवा? नाथ बाबा, भगवंताची प्राप्ती होते रात्रंदिवस नामचिंतन केल्याच्या नंतर. या शब्दावर आम्ही विश्वास तरी कसा ठेवायचा? जर केस जिंकायची असेल तर त्याच्यासाठी पुरावा लागतो.